जुने धुळ्यात तरुणावर धारदार शस्त्राने वार, तरुण जखमी तर खुनाचा गुन्हा दाखल करा, नातलगांची पोलीस प्रशासनाकडे मागणी। धुळे शहरातील जुने धुळे परिसरातील बालगोपाल व्यायामशाळेजवळ परिसरात राहत असलेल्या शिवम फुलपगारे या तरुणावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले। याबाबत अधिक वृत्त असे की दिनांक 17 जून 2025 रोजी सायंकाळी 5:30 वाजेच्या सुमारास सून जया पवन फुलपगारे व सासू सरलाबाई फुलपगारे यांच्यात किरकोळ वाद झाला। या किरकोळ वादातून या ठिकाणी सुनेने माहेरवासी नातलगांना बोलवून या ठिकाणी येथील राजेंद्र फुलपगारे यांच्या परिवारास मारहाण केली। यात मारहाणीत मध्यस्थी करण्यासाठी गेले असता शिवम फुलपगारे याच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले। यात त्याच्या मानेवर धारदार शस्त्राने वार केल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या पोलीस प्रशासनाने या संदर्भात फिर्याद दाखल केली, परंतु राजकारणींच्या दबावापोटी कलम कमी लावले असल्याचा आरोप या ठिकाणी नातलगांनी केला असून सदर शिवम फुलपगारे याच्यावर धारदार शस्त्राने वार केल्याने त्याला गंभीर दुखापत झाली असून संबंधितांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे। सदर तरुण शिवम फुलपगारे हा जखमी झाला असून धुळे जिल्हा हॉस्पिटल येथे उपचार घेत असल्याचे समजते। तर याबाबत गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे। काय झालं ताई? माझ्या मम्मीचं आणि बहिणीचं मंगळवारी 17 तारखेला भांडण होत होतं। तर माझी बहिणी आणि मम्मीमध्ये बोलाबोली चालू होती, तर मी ते माझ्याला आवडलं नाही गेलं। माझा लहान भाऊ घरात झोपला होता। मी साईडच्या गल्लीमध्ये ना माझी मोठी काकू राहते, त्यांना बोलवायला गेली भांडण आवडण्यासाठी। तर माझी वहिनीने माझ्या मम्मीला धक्का दिला, किचनचा कडप्पा माझ्या मम्मीच्या डोक्यात घुसला। मम्मी खाली कोसळली, रक्तस्राव चालून गेला होता। वहिनी ते बघून घाबरून गेली। माझ्या मम्मीचा रडायचा आवाज ऐकून लहान भाऊ उठला, तर ते सर्व त्याला आवडलं। तर माझी वहिनी पळत गेली, तिच्या सर्व फॅमिलीवाल्यांना फोन केला आणि माझ्या मम्मीला दवाखान्यामध्ये आणलं, पण नाही तेवढं त्याची पूर्ण फॅमिली आली आणि आम्हाला सर्वांना मारायला लागली आणि माझ्या अंगावर हात टाकला, मम्मीच्या अंगावर हात टाकला, तिच्या भावाने, पप्पांनी, काकांनी। माझा भाऊ आम्हाला वाचवायला गेला तर त्याच्या अंगावर सर्व धावून गेले आणि त्यांच्या हातात धारदार शस्त्र होते, त्याच्याने माझ्या भावाच्या अंगावर वार केले आणि निघून गेले मारून। आणि पोलिसांना एक मागणी की आमच्यासोबत न्याय व्हावा। ते एवढं गंभीर दुखापत तरी त्यांनी हाफ मर्डर वगैरे जे कलम असतात ते लावलेले नाही, साधे खटखटले वगैरेचे कलम लावले। तर आमच्यावर न्याय व्हावा, अन्याय नाही व्हावा ही आमची मागणी। कोणी मारहाण केली? माझी बहिणीचे भाऊ मनोज वाडिले, तानाजी वाडिले, पांडुरंग वाडिले आणि नाना वाडिले आणि त्यांचे मुलं आणि तिची आई होती, मग वहिनीची आई होती दुर्गाबाई वाडिले, छाया वाडिले, तिची बहीण होती कविता मोरे, हे सगळे होते आमच्यासोबत। 10-12 लोक डायरेक्ट घरात घुसून मारहाण केली। त्याच्यावर गेला तो आणि सर्व आरोपींना अटक व्हावी आमची मागणी आहे आणि आमच्यावर योग्य तो प्रकारचा न्याय व्हावा ही आमची पोलिसांना मागणी। काय नाव? भाग्यश्री फुलपगारे।